शेतकरी मित्रांनो नमस्कार। महायोजना दूत या YouTube चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो आपण मागील काही दिवसापासून सोलार योजनेअंतर्गत व्हिडिओ यामध्ये टाकत आहेत आणि जी काही राज्यामध्ये मागेल त्याला सोलार योजना ही योजना राबवली जात आहे। यामध्ये ज्या काही तुमच्या तक्रारी आहेत, पंप इन्स्टॉल न होणे, पंपाची जे काही बिघाड असणे किंवा मग तुम्ही पैसे भरलेत पण अद्याप तुमचा पंप जे काही आहे ते इन्स्टॉल झाला नाही किंवा तुम्हाला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आला नाही, या सगळ्या गोष्टीची तक्रार नेमकी कुठे करायची आणि याची तक्रार नेमकी कोणाकडे करायची, याचे नंबर कुठे मिळतील, या संबंधितला जो काही व्हिडिओ आहे तो असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि योजना दूत या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सोलार योजनेविषयी असोत किंवा मग इतर शासकीय योजनेविषयी जे काही व्हिडिओ असतील ते आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो बघा, तुम्ही सोलार योजनेअंतर्गत फॉर्म भरलेत, तुम्ही पेमेंट केलंय आणि तुम्ही वेंडर सुद्धा सिलेक्ट केलाय, परंतु तुम्हाला त्या वेंडरनं 4-6 महिने झाले तुम्हाला जे काही आहे ते मटेरियल दिलं नाही, तुमचा पंप इन्स्टॉल केला नाही। आता मागे काही व्हिडिओ टाकले होते आपण वेंडर सिलेक्शन संदर्भात असोत किंवा मग इतर जे काही कंपन्यांचे परफॉर्मन्स कसे आहेत या कंपन्याचे आपण व्हिडिओ टाकले होते, परंतु आता कमेंटमध्ये भरपूर अशा शेतकऱ्याच्या कमेंट आल्या आम्हाला की ही कंपनी निवडली आहे, ही कंपनी निवडून मला 6 महिने झाले पण अद्याप कंपनीने मला जे काय आहे ते माझ्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल केला नाही। आता कंपनीला कॉल करतो, कंपनीचे एजंट कॉलही उचलत नाहीत, मग आता मी काय करू, मी नेमकी कंप्लेंट कुठं करू? त्यासाठी मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम काय करा की तुमचा जो काही पंप आहे, आता तुम्ही पेमेंट केलंय आणि जे काही तुमचं जे काही वेंडर सिलेक्ट केला, आता पेमेंट करून वेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पंप बसेलच असं नाही, तुमचा त्यानंतर सुद्धा फॉर्म त्रुटीमध्ये येऊ शकतो। आता त्या त्रुटीचे जे काही कारण असतील याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की मागेल त्याला सोलार योजना या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्याच्या नंतर साईडला जे काही बेनिफिशरी कॉर्नर दिसतं त्या बेनिफिशरी कॉर्नरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक करून तुम्हाला खाली एक ॲप्लिकेशन स्टेटस नावाचा या ठिकाणी ऑप्शन दिसतो, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्हाला या जो काही सर्च बॉक्स आहे यामध्ये तुमचा जो MT किंवा MKID जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही फॉर्मची डिटेल्स आहे ते पूर्ण त्या ठिकाणी दिसेल। तुमचा ज्या काही स्थितीत फॉर्म असेल तर ते पूर्णपणे त्या ठिकाणावर दिसून येईल तुम्हाला। तुम्ही वेंडर सिलेक्ट केला असेल तर वेंडर सिलेक्ट केला म्हणून दाखवत असेल किंवा वेंडर सिलेक्ट करायचा असेल तर वेंडर सिलेक्ट करायचा तुम्हाला दाखवत असेल, हे सगळं डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल। आता तुमचं करंट स्टेटस पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच साईडला वर जे 2 नंबर आहेत, 2 नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। आता नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण जे काही आहे ते भाषा निवडा या ऑप्शनवर पहिल्यांदा क्लिक करायचं। भाषा निवडल्यानंतर कुठल्याही ऑप्शनला आपण प्रेस करायचं नाही, डायरेक्ट त्यांचं जे काही कन्व्हर्सेशन आहे ते पूर्णपणे होऊ द्यायचं आणि शेवटी जो ऑप्शन आपल्याला येतो की आमच्या कस्टमर केअरशी तुम्हाला बोलणं करायचं आहे का, आपण त्या ठिकाणावर जे काही त्यांनी सांगितलेला ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणावर त्यांचा म्हणजे 1 ते 2 मिनिटांमध्ये त्यांच्या कस्टमर केअरशी, जे महावितरणचं कस्टमर केअर आहे त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट केलं जातं। त्यानंतर तुम्हाला जे काही तुमची तक्रार आहे ती त्यांना सांगायची आहे। आता त्याच्यामध्ये हे लोक कुठली तक्रार घेणार आहे, कंपनीची तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी माहिती देणार नाही। मी 2-3 वेळा त्यांना कॉल केले, त्या ठिकाणावर कुठल्या प्रकारची आपल्याला माहिती मिळते हे मी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि किती दिवसात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। आता त्यांना काय करायचं की तुमची जी काही प्रॉब्लेम असेल, आता तुमचा जर वेंडर सिलेक्शनचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा फॉर्म त्रुटीचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही पैसे भरलेत, तुम्हाला जे काही वेंडर आहेत त्यांनी आणखीन मटेरियल दिलं नाही, हा तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणावर तुम्ही त्यांना सांगायचं आहे की तुमची ती कंप्लेंट त्या ठिकाणी ते नोंद करून घेतील। नोंद केल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून सविस्तर असा कंप्लेंट नंबर घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुन्हा कॉल केल्यानंतर त्या कंप्लेंट नंबर सांगितल्यानंतर ते फॉलोअप घेतील। विदाऊट कंप्लेंट नंबर घेता तुम्ही कॉल ठेवू नका। ते जर म्हटले आम्ही नंतर करतो असं करतो तर त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका। जे काही असतील तर तुमचं जे ऑन कॉल त्यांच्याकडे तुमची कंप्लेंट रजिस्टर करून घ्या आणि रितसर तुम्ही तो कंप्लेंट नंबर तुमच्याकडे घ्या। आता तुमची कंप्लेंट रजिस्टर झाल्यानंतर जे काय आहे ते त्यांचा कंप्लेंट निवारणाचा जो दिनांक असतो, म्हणजे वेळ असतो तो 7 दिवसाचा वेळ असतो। त्या 7 दिवसामध्ये तुमचे जे काही कंप्लेंट आहे ती संबंधित कंपनीकडे पाठवली जाते। कंपनी तुम्हाला त्याचं उत्तर देते, तुमचा नंबर पण सुद्धा त्या कंपनीकडे पाठवला जातं, तुम्हाला कंपनीकडून कॉल येतं किंवा मग तुम्ही स्वतःहून 7 ते 8 दिवसानं किंवा 1-2 दिवसानं त्या तुमच्या कंप्लेंटचा फॉलोअप घेत राहायचा आहे की जेणे मी कंप्लेंट रजिस्टर केली होती त्या कंप्लेंटचं काय झालं, महावितरणकडे तुमची कंप्लेंट नोंद करण्याचं। आता दुसरी गोष्ट, तुम्ही दुसरी कंप्लेंट कुठं करू शकता की जे काही तुमचे वेंडर आहेत त्यांच्या वेबसाईट आहेत। आता त्याच्या वेबसाईट कशा शोधायच्या, तुमचं कंट्रोलर आहे, कंट्रोलरवर जो डाटा दिला आहे त्या कंट्रोलरच्या डाटावर खाली काही वेबसाईट दिलेल्या आहेत, त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन त्यांचं काही नंबर असतील
ते नंबर तुम्ही शोधा। ते नंबर शोधल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कॉल करा। त्यांना कॉल केल्यानंतर तुम्ही सांगा की आमच्या अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला हे मिळालेलं नाही, आम्ही महावितरणकडे सुद्धा कंप्लेंट केली होती। तिथे सुद्धा तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता। जर तुमची ती कंप्लेंट घेत नसतील तर ती कंप्लेंट तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवर महावितरणचे जे काही नंबर आहेत त्यांना सुद्धा सांगू शकता की ही कंपनी आमचे जे काही आहे ते तक्रारी घेत नाही। या ठिकाणी या 2 ठिकाणी तुम्ही त्या याच्या जे काही आहे ते कंप्लेंट करू शकता। आता राहिला प्रश्न तुमचं जे काही तुम्ही वेंडर असाइन केल्यानंतर तुम्हाला मटेरियल किती दिवसात मिळायला हवं। आता कंपनीचा जे काही टाइम पिरियड आहे तर ते त्यांनी 2 महिन्याचा त्या ठिकाणावर टाइम पिरियड दिलेला आहे की म्हणजे वेंडर असाइन झाला त्या दिवशी आम्ही 2 महिन्यामध्ये ही सगळी प्रोसिजर पूर्ण करू। आता ही सगळी प्रोसिजर पूर्ण करू मध्ये यामध्ये काय प्रोसिजर आहेत। आता पहिलं कसं होतं, पीएम कुसुम अंतर्गत आपण ज्यावेळेस फॉर्म भरले होते त्यावेळेस काय होतं की सर्व गोष्टीचं जे काही सर्वे असतील किंवा मग तुमचं व्हेरिफिकेशन असेल ते अगोदरच केलं जायचं आणि नंतर तुम्हाला पेमेंट करण्याचा ऑप्शन येत होता। परंतु आता इथं तसं नाही, सर्वात आधी तुम्हाला फॉर्म भरून पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतरच तुमच्या सगळ्या पुढच्या गोष्टी होणार आहेत। आता याच्यामध्ये तुमचा लाईनमॅन सर्वे असो किंवा मग तुमचं जे काही जागा आहे तिथं विहीर आहे किंवा नाही, 7/12वर विहीर मांडलेली आहे किंवा नाही, त्या तुमच्या नावा अगोदर कोटेशन आहे भरलेलं, हे सगळं जे काही लाईनमॅन कडून ज्या तुमच्या स्थानिक जे काही इलेक्ट्रिसिटी कार्यालय आहे, महावितरणचं कार्यालय आहे, तिथून तुमचा डाटा कंपनीकडे पाठवला जातो। त्याच्यामध्ये जर ओके असतील तरच कंपनी तुमचं जे काय आहे ते पंप इन्स्टॉल करते। आता तो डाटा गेल्यानंतर कंपनी 10 दिवसाचा टाइम घेते, 15 दिवसाचा टाइम घेते, हे कंपनीवर डिपेंड आहे। परंतु हे काम 2 महिन्यामध्ये कंप्लीट व्हायला हवं। 2 महिन्याच्या वर गेले असाल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन कंपनीची कंप्लेंट करू शकता। ते नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर सगळे नंबर देत आहे, त्या नंबरवर तुम्ही बघू शकता किंवा मग वेबसाईटवर जाऊन सुद्धा जे काय आहे ते तुम्ही त्या ठिकाणावर नंबर घेऊन तुम्ही ती कंप्लेंट जी आहे ते नोंद करू शकता। एवढंच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून माहिती द्यायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।